हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण व्हिएतनामचा 5वा दिवस एन्जॉय करतोय. सो लेट्स स्टार्ट. आम्ही सपाला आलो होतो 4थ्या दिवशी आणि आज कालच्या सफामध्ये आपण वॉटरफॉल बघितला आणि आज आम्ही करणार आहोत सपा एक्सप्लोर. सो बघा किती सुंदर वातावरण आहे सपामधलं. आणि सपामधलं सगळ्यात मोठं सुपर मार्केट किंवा शॉपिंग मॉल म्हणू शकतो आपण त्याला. तिथे वेगवेगळ्या वस्तू अशा आणि स्पेशली दिस नाईफ हे सगळे बीफ आणि पोर्क कापण्यासाठी हे सगळे वापरले जातात. आणि हे त्यांच्या शिकारीची साधनं, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होतं. आणि हे मसाले, तिथले जे फेमस मसाले आहेत ते जास्त प्रमाणात वापरले जातात. आणि हे तिथलं कपडा मार्केट होतं 2nd फ्लोअरला. आणि सगळं जिथलं हे जे कपडा मार्केट होतं ना, इट वॉज सो ह्यूज. आणि एव्हरीथिंग इज मेड फ्रॉम हँड. इट्स अ हँडमेड क्लोथ्स ॲक्च्युली. आणि खूपच सुंदर होते. आणि त्यातले मी काही घेतले मला जे आवडले ते. आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर तिथे मला हे काहीतरी वेगळंच दिसलं. तर मी त्यांना विचारलं हे बांबू शूट आहे का, अँड दॅट वॉज अ बांबू शूट. त्याच्यानंतर पुढे आलं तर हे कुठलं तरी फळ दिसलं. मला सुरुवातीला वाटलं हे कॉफी बीन्स असावेत, पण मग पुन्हा एकदा बघितलं तर ते फळ जे होतं ते भट्टीमध्ये भाजून मस्त लागतात आणि त्याची टेस्ट जी आहे आपल्या ओल्या खोबऱ्यासारखी लागते. नंतर आम्ही आलो ते लंच करायला आमच्या हॉटेलमध्ये. आणि आज लंचला आम्ही ते काही खाऊ शकत नव्हतो, पांढरा भात आणि ते तसं फ्राय करून द्यायला लावलं. त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक ह्या कारने निघालो ते सफा फिरण्यासाठी. आणि ते तिथे एक मस्त असं लेकसारखं एरिया होता, तिथे आम्ही गेलो. हा बघा, हाच तो लेक होता. खूप सुंदर असं प्रिमायसेस होतं आजूबाजूचं. आणि मला आहे ना सफा ॲक्च्युली एकदम मूवीचं सिनेमॅटिक कसं असतं तसं डेव्हलप केल्यासारखं वाटत होतं. आणि ही गोड मुलगी मला विकण्यासाठी आली होती तिचे ते हातातले प्रॉडक्ट्स. आणि मला मी तिला न म्हणायची तर ती या म्हणायची. ते आमची मस्त जुगलबंदी झाली आणि तिच्याकडनं मी प्रॉडक्ट घेतले आणि हे लेक बघितला आणि बॅक टू आवर हॉटेल. आणि सपाला बाय बाय करण्याची वेळ होती आणि आम्ही सपावरनं थेट निघालो ते हनॉईसाठी. हनॉईमध्ये पुन्हा त्याच हॉटेलला आम्ही जाणार होतो जिथे आधी गेलो होतो. तिथला रस्त्यावर मध्ये एक हनॉईला पोहोचल्यावर एक सुपर मार्केट होतं. प्रशिकला चॉकलेट चिप्स घ्यायची होती, तिथे थांबलो आणि मलाही बघायचं होतं की सुपर मार्केट तिथले कसे असतात म्हणून. तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर चॉकलेट्स वगैरे घेतल्यानंतर आम्ही आमच्या रूमला हनॉईला पोहोचलो. तुम्हाला रूम दाखवते मी आमची कशी होती. हा मस्त असा व्ह्यू होता, पण अंधार असल्यामुळे काही दिसत नाही. आणि रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत बघा. आणि हे बाथरूम मस्त असं, हा बेड आणि हेच मून व्ह्यू हॉटेल डे नंबर 6. आणि हे आमची निघण्याचा दिवस होता. सकाळची सुरुवात ही ब्रेकफास्टने झाली. मॉर्निंग ब्रेकफास्ट जसे आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तेच आयटम हे नाश्त्याला होते. त्यानंतर आम्ही आमच्या गाडीची आम्हाला हनॉई एक्सप्लोर करायचं बाकी होतं शॉपिंगसाठी. आणि आम्ही तिथे वॉकिंग डिस्टन्सवर अगदी 1.5 किलोमीटरवर शॉपिंग मॉल होता, तिथे आम्ही निघालो. आणि वाटेमध्ये हे सुंदरशी फुलं दिसली, खूपच छान होते. टुलिप आणि कुठली व्हरायटी होती मला माहीत पण नाही, पण खूपच छान होती. हे तिथलं गार्डन. आणि आपल्याकडे जशी ग्रीन जिम असते ते सॉर्ट ऑफ तसंच काहीतरी होतं. प्रशिक तिथे खेळला आणि पुढे परत आम्ही निघालो ते आमच्या शॉपिंग मॉलकडे. तिथे गेल्यानंतर बापरे, इट वॉज रिअली ह्यूज मार्केट. आणि होलसेल मार्केट म्हणजे जे काही मिळत होतं ते बल्कमध्येच मिळत होतं. 10, 12, 20, 25 अशीच क्वांटिटी तिथे प्रत्येक वस्तूंची अवेलेबल होती आणि खूप छान होतं. पण तिथले जे ऑलमोस्ट 99% आयटम जे होते दे ऑल आर मेड फ्रॉम चायना. मेड इन चायना असल्यामुळे आम्ही काही जास्त त्याच्यामध्ये घुसलो नाही. पण ज्या नवीन गोष्टी होत्या आमच्यासाठी त्या आम्ही घेतल्या. बघू शकता तुम्ही, हँडबेल्ट, परत गॉगल्स, पर्सेस, सगळं तिथे बल्कमध्ये होतं. आणि आम्हाला जे पाहिजे जे गिफ्टिंग आयटम होते ते आम्ही घेतले. आणि तिथून आम्ही मार्केट एक्सप्लोर करत होतो, तो शॉपिंग मॉल एक्सप्लोर करत होतो. आणि असंच सगळं क्लिप्स वगैरे बघत होतो. आणि हे स्टॉल वगैरे. आणि बघू शकता तुम्ही 2 मजली हा मॉल होता. तिथे मस्त असे सोविनियर म्हणून त्यांनी ठेवलेले होते, ते पण खूप सुंदर होते. हा इतका मोठा मॉल होता. प्रत्येक फ्लोअरला वेगळी अरेंजमेंट होती, म्हणजे कपड्यांचं हे सेपरेट सेक्शन होतं. आणि मला इथले खासियत जी आवडली की तिथलं जे कपडा होता इट वॉज टोटली डिफरंट फ्रॉम आर क्लॉथ्स. इतकं सिल्की स्मूथ टेक्स्चर होतं त्याचं. आणि हे काहीतरी तिथलं लोकल आयटम होतं जो सूर्यफुलांसारखा दिसतो, जो मला ट्राय करायचा होता. मी त्या लेडीकडनं घेतलं. आणि तिथनं बाहेर पडल्यानंतर फायनली शेवटच्या दिवशी आम्हाला इंडियन रेस्टॉरंट भेटलं आणि तिथं आम्ही मनसोक्त जेवण केलं. ही तिथली महिला, तिला मी म्हणाली की आम्हाला तिथे इंडियन खाऊन खूप छान वाटलं. आणि परत आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. आणि हॉटेलच्या दिशेने प्रशिक्षण मी नेहमीप्रमाणे धावपळ करत कुठे चाललो माहीत नाही, हॉटेलच्या दिशेने चाललो. रस्त्याने आम्हाला पुन्हा इंडियन फूड स्ट्रीट आयटम्स दिसले. आणि हे जे तुम्ही ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द रील्समध्ये बघत असाल की रोड फ्रंटलाच जो ट्रॅक असतो, रेल्वे ट्रॅक, तिथनं रेल्वे जाण्याचं आपण व्हिडिओज बघितलेले. आणि आम्ही तिथनं आलो ते हॉटेलला. आणि ही बाय बाय करायची वेळ आली व्हिएतनामला. आणि आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो. आणि छान वाटत होतं की 6 दिवसांचा प्रवास खूप छान झाला. आणि ही आमची कार या फोर्डला बाय करायची वेळ आली. आम्ही गाडीतनं उतरलो.
आणि लगबग होती ती चेक इनकडे जाण्यासाठी. तिथनं बाहेर पडलो, लगेचच आम्ही आमच्या ट्रॉलीज वगैरे घेऊन सामान काढण्यासाठी निघालो आणि आम्ही एंटर करतोय ते इंडियासाठी जाण्यासाठी. आणि हे आम्ही घुसलो आणि इट वॉज अ रिअली नाईस जर्नी. आय होप तुम्हाला पण हा प्रवास आवडला असेल. आणि आम्ही असं करत चेक इन प्रोसेस केली, इमिग्रेशन केलं, सर्व झालं. आम्ही नंतर ते पोहोचलो ते डायरेक्ट आमच्या गेटपर्यंत जिथनं आम्हाला विमान होतं आणि तिथे खेळण्याची पण व्यवस्था केली होती. आणि फायनली आम्ही प्लेनमध्ये चढलो. आमची फ्लाईट ती रात्रीची निघाली आणि अशा प्रकारे आमचा हा व्हिएतनामचा हनोई टू छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंतचा प्रवास सुरू झाला होता. आणि खूपच सुंदर असा व्ह्यू होतो, खूपच छान होतं. आणि अशा प्रकारे आमची व्हिएतनामची ट्रिप संपली. आय होप तुम्हाला आवडलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट